गाय पालन बघा. गाय वासराला किती फार तुमच्याकडे सकाळची वेळ आहे, दूध काढणं झालेलं आहे. गाय वासराला चढत आहे. सकाळी सकाळी आमचं रोटेशन असतं दूध काढून गाय पाणीमध्ये. सकाळी लवकर दूध काढणे, दूध नासत नाही, ताजे राहते, तवान राहते. लवकर दूध काढल्यामुळे दुधाची गुणवत्ता वाढते व दूध जास्त निघते. दिवसभर गाईला दूध काढायची गरज नाही. वासरू दिवसातून 2च वेळेस पाजवावे. वासरू जास्त वेळेस पाजवल्यास गाईचे दुधाचे प्रमाण कमी होते व गाईला त्रास होतो. वेळेस वासरू पाजवल्याने पाना व्यवस्थित सुटतो, गाय व्यवस्थित निरोगी राहते, टणटणीत. ची वेळ आहे, आता दूध काढणं झालेलं आहे. पाखराचा किलबिलाट आहे बघा. सकाळी आमची शेतकऱ्याची अशी जर गाय पालन पशुपालन करीत असताना लवकर दूध काढल्यामुळे जास्त काळ दूध टिकते. वासराला 2च वेळेस पाजवायचं, जास्त वेळेस पाजवल्यावर गाय खराब होते. गायचं दुधाचं प्रमाण कमी होतं. पुढील वेतात सुद्धा दूध गाय कमी देते आणि गायच्या थनाला जखम होऊन रक्त येण्याची शक्यता असते. वासरू दिवसातून 2दा पाजवायची, दूध व्यवस्थित निघते. 2 वेळेसच दूध काढायचे, जास्त वेळेस वासरू पाजवायचे नाही. वासरू गाईसोबत सोडायचं नाही, कारण गाईला चरू देत नाही, दिवसभर पियत राहतं. वासरू बांधून ठेवायचं आणि गाईला 2 वेळेस वासरू पाजून 2च वेळेस दूध काढायचं. ही गाय पालनातील एक महत्त्वाची टिप्स आहे. गाईसोबत जर वासरू सोडलं तर दिवसभर गाईला चरू देत नाही आणि सारखं पिऊन पिऊन गाईच्या स्तनाला जखम होते. तसेच दुधाचे प्रमाण कमी होते. पान आपण वेळेवर गाय सोडत नाही आणि गाय खराब होते.